मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. जेव्हा मुंबईच्या रस्त्यांवर 105 हुतात्म्यांचं रक्त सांडलं, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र संतापाने पेटून उठला होता. पण या संतापाला शब्दांची धार देणारा एक बुलंद आवाज मैदानात उतरला. त्यांचं नाव होतं आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. अत्रेंनी मराठा हे दैनिक सुरू केलं. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मराठा हे फक्त वृत्तपत्र नव्हतं, तर ती अत्रेंनी चालवलेली एक जिवंत वॉररूमच होती. एक आजचं उदाहरण देतो, जे कदाचित तुम्हाला माहितीही नसेल. त्या काळी सरकार आंदोलकांवर काय कारवाई करणार ह्याचे गुप्त आदेश मंत्रालयातून सुटायचे आणि मंत्रालयात काम करणारा सामान्य मराठी माणूस चोरून ती माहिती अत्रेंपर्यंत पोहोचवायचा. अत्रे ती गुप्त माहिती दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये चक्क हेडलाईन म्हणून छापायची. यामुळे सरकारचा डाव त्यांच्यावरच उलटायचा. अत्रेंनी एकच मंत्र दिला होता, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. हे वाचून दिल्लीचं तख्त हादरून जायचं. लोक सकाळी उठल्यावर आधी देवाची पूजा करायचे आणि लगेच मराठा वाचायला घ्यायचे. इतकी या शब्दांची ताकद होती. अत्रेंनी या लढ्याला केवळ एक मागणी नाही, तर एक लोक चळवळ बनवलं. पण ही लढाई फक्त वृत्तपत्रापुरती मर्यादित नव्हती. बरं, आता संघर्षाचं मैदान बदलणार होतं आणि लढाई थेट मतपेटीपर्यंत पोहोचणार होती. एका बाजूला सत्ता आणि दुसऱ्या बाजूला अत्रेंची लेखणी.